कायम लक्षात ठेवा निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या 30 गोष्टी। नमस्कार, लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। 7 बदाम, 10 ग्रॅम खडीसाखर आणि 10 ग्रॅम बडीशेप बारीक करून रात्री गरम दुधासोबत 40 दिवस सेवन केल्याने मानसिक दुर्बलता दूर होते। जर तुमचे शरीर कमजोर झाले असेल तर रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन करा। यामुळे अशक्तपणा दूर होईल आणि शरीराला ऊर्जा मिळेल। रोज 1 ग्लास संत्र्याचा रस प्यायल्याने त्वचा हळूहळू सुधारते आणि चमकदार होते। टमाट्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते। त्यात लाइकोपीन असल्यामुळे टमाटे केस आणि त्वचेसाठी खूप चांगले असतात। टोमॅटोच्या रसामध्ये काळी मिरी पावडर आणि काळं मीठ मिसळून प्यायल्याने काही प्रमाणात पोटातील जंत मरायला मदत होते। गूळ, सुंठ आणि तीळ यांचे मिश्रण दुधात मिसळून पिल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो। कंबरदुखीसाठी 4 चमचे खोबरेल तेलात 2 ते 3 लसूण पाकळ्या ठेचून ते तेल गरम करा। हे तेल कोमट असताना कमरेची मालिश केल्यास आराम मिळतो। जास्त काळ कापलेली फळे खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते, म्हणून फळे कापून लगेच खाण्याचा प्रयत्न करा। स्ट्रॉबेरी खाल्ल्याने उच्च रक्तदाब तर नियंत्रणात राहतोच, शिवाय रक्तातील साखरही नियंत्रणात राहते। तुमचे दात दुखत असेल तर लसूणची 1 पाकळी चावून खा आणि त्यानंतर पाण्याच्या गुळण्या करा। दात दुखायला लगेच आराम मिळेल। कच्च्या आल्याचा म्हणजेच अद्रकचा तुकडा दिवसातून 3 ते 4 वेळा त्वचेच्या गाठीवर चोळल्याने काही दिवसातच मस्सा निघून जातो। जर तुम्हाला तुमचे शरीर आणि त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवायची असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन करून सुरुवात करा। शरीरातील ताकद वाढवण्यासाठी अंकुरलेल्या हरभऱ्यांवर लिंबाचे तुकडे, मीठ आणि काळी मिरी टाकून सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यास तुम्हाला ऊर्जा मिळेल। शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात हरभरे, टोमॅटो, कांदा, लिंबू आणि डाळीचे दाणे एकत्र खावे। यामुळे शरीराला पोषण मिळते आणि दिवसभर ऊर्जावान देखील राहता येते। वेलची बारीक करून मधात मिसळून खाल्ल्यास डोकेदुखी, पायदुखी, अंगदुखी आणि थकवा यापासून आराम मिळतो। दह्यात नैसर्गिक जीवाणू, प्रोबायोटिक्स आणि पोषक तत्वे असतात, जी मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात। रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने पायांची मालिश करा। झोप सुधारते आणि ताण कमी होतो। ज्या महिला रोज रात्री झोपण्यापूर्वी दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा चांगली राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत। आवळा आणि लिंबाचा रस एकत्र केल्याने टाळूमध्ये रक्तभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते। अननस झाडावर उगवत नाही। अनेक फळांच्या विपरीत तो जमिनीच्या जवळ असलेल्या एका झाडावर उगवतो। प्रत्येक झाड एका वेळी फक्त एकच अननस तयार करते आणि त्याला पूर्णपणे पिकण्यासाठी सुमारे 18 महिने लागतात। आयुर्वेदानुसार गरम पदार्थासोबत कधीही काजू खाऊ नका, कारण यामुळे बीपी संबंधित समस्यांचा धोका वाढतो। जर तुम्ही तुमच्या लठ्ठपणामुळे चिंतेत असाल तर मध आणि लवंग एकत्र सेवन करा। हे खाल्ल्याने तुमचे मेटाबॉलिझम वाढेल आणि तुमचे वजन लवकर कमी होईल। जर तुम्हाला सतत खोकला येत असेल आणि तो बरा होत नसेल तर 2 काळ्या मिरी दातांनी चावून त्याचा रस चाखल्याने खोकला थांबतो। पिवळ्या धमक केळीऐवजी असे ठिपके पडलेली केळी खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात आढळते। गाजर आणि बीटच्या रसामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात, जे शरीरात नायट्रिक ॲसिडमध्ये रूपांतर होतात। नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्या विस्तृत करण्याचे कार्य करतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो। पेरूमध्ये लाइकोपीन नावाचे घटक असतात, ज्यामुळे पेरूचे नियमित सेवन केल्याने प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते। रात्रभर पाण्यात भिजवलेले 2 ते 3 अंजीर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने
वजन कमी होण्यास मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. पिस्ता खाल्ल्याने दृष्टी सुधारते आणि हाडे मजबूत होतात आणि डोळ्यांवरील ताण कमी करतात. यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. कडुलिंबाच्या पानांचा वापर अंघोळीच्या पाण्यात केल्याने आजारांपासून आराम मिळतो. त्यामुळे त्वचेचे संसर्ग, खाज, पुरळ किंवा ॲलर्जीपासून आराम मिळू शकतो. मनुके कोरड्या खोकल्यासाठी चांगले आहेत आणि घसा देखील शांत करतात. मनुका हाड मजबूत करतात. कच्च्या पनीरमध्ये लोहतत्व आणि प्रथिनांची प्रामाणिकता असते, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होऊ शकते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.